मिशनरी नर्मदे हर। तर आज आहे 6 नोव्हेंबर 2025 वार गुरुवार। सकाळचे आता वाजलेले आहेत 6:15 आणि आम्ही निघालेलो आहोत अमलाथा या ठिकाणावरून। तर बघू चला आज निघूयात। आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात आणि काल सगळ्या महाराष्ट्रामधून मला माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी शुभेच्छा दिल्या। मी त्या सर्वांचे आभार मानते। तर चला निघूयात पुढे। कापसाच्या शेताच्या कडेने आम्ही चाललेलो आहोत आणि सगळे परिक्रमावासी निघालेले आहेत। सकाळ सकाळी आनंदाने परिक्रमावासी मैयाच्या नामाचा जप करत चाललेले आहेत आणि या वर्षी परिक्रमावासींची खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे। सकाळचे आता 7 वाजलेले आहेत आणि आम्ही लेपा गावामध्ये प्रवेश केलेला आहे। प्रभू रामचंद्रांचे या ठिकाणी मंदिर आहे। आता निघणार आहोत। मैयाचा किनारा लागणार आहे। इथे परिक्रमावासी थांबलेले आहेत चाय प्रसादीसाठी। इथे आहे महाकपिधाम अन्नक्षेत्र। परिक्रमावासियांनी चाय प्रसादी घेतली आणि आम्ही पुढे निघालो। तर इकडे एक बंधारा लागलेला आहे आणि हे सगळे मातीचे वाळूचे ढिगारे आहेत। पूर्णपणे अशा प्रकारचा रस्ता आहे। माती आहे, स्मूथ जागा आहे, चालायलाही छान वाटतं। 2 ते 3 किलोमीटर अंतर पुढे आल्यानंतर कुटिया आहे आणि महाराज जी आहे साधू, त्यांनी या ठिकाणी परिक्रमावासियांची ते सेवा करतात। बालभोग आहे। व्हिडिओ रेकॉर्डिंग करताय का? परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहेत। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। सकाळ सकाळची वेळ आहे। बालभोग मध्ये आहे मुरमुरे आणि शेव। बालभोग केलेला आहे आणि निघालेला आहोत आम्ही। सकाळ सकाळी आता थंडी वाजायला लागलेली आहे कारण रात्री आम्ही बाहेरच झोपलो होतो। सगळी ऊसाची शेती होती, झाडे होती, त्याच्यामुळे थंडी खूप लागली। दिवसभर ऊन लागतं आणि आता थंडी वाजायला लागलेली आहे। अजून थंडी यायची बाकी आहे कारण यंदा खूप जास्त पाऊस पडला, त्याच्यामुळे थंडी पण खूप जास्त लागणार आहे। बघा माझ्या मागे हे बघू शकता, सगळे असे मातीचे डोंगर आहेत, इकडे ढासळलेली पूर्णपणे माती आहे कारण मैया जवळच आहे। वाळू आहे, माती आहे, सगळा फुपट आहे रस्त्याने। आम्हाला पुनश्च एकदा ही नदी लागलेली आहे। ही क्रॉस करून समोर एक आश्रम दिसत आहे। दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी थांबत असतो। ती त्या साईडला तशी मैया गेलेली आहे आणि ही वेगळी दुसरी नदी आहे। मातीचा रस्ता सोडून आम्ही परत पुन्हा डांबरीच्या रोडने लागलेला आहोत आणि आता थोडं पुढे गेलो की उजव्या हाताला वळणार आहोत। मग नंतर किनारा लागणार आहे, तोपर्यंत आपण जाऊयात। आणि हे गाव आहे माकडखेडा गाव आहे आणि त्याच्या पुढे आहे दुपारचा मुक्काम नवडाटवडी या ठिकाणी। टवडीला आम्ही एका दुकानावर थांबलोय। तिथे परिक्रमावासियांची जर कोपरे फाटले असेल, उपरणं फाटला असेल किंवा गोल टोपी नसेल तर इथं बघा हे दुकान आहे, असं बाहेर लावलेलं आहे स्टॉल। चुनरे आहे, सॉक्स आहेत, तर त्याचं स्टॉल आहे। ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ते घेऊ शकतात। हे बघा अशा प्रकारे इथं दुकान आहे। आमच्या मैयाने पण आता ही टोपी घेतलेली आहे, म्हणजे कोणाची
कोपरे विसरली, पिशवी, सॉक्स, टोपी सगळं आहे इथे. आणि आता सगळ्या परिक्रमावाशांची झुंबड उडलेली आहे टोपी घेण्यासाठी. आता नाशिकचे बाबा जे आहेत ते बॅग घेत आहेत आणि कॅपही घेत आहेत. आपल्या बाबांचा आज आवाज बसलाय त्याच्यामुळे ते काही जास्त बोलत नाही. चांदवडचे बाबा, शिल्पा मावशी, इकडे या माई आहेत, पोलीस काका. परिक्रमावाशांनी आता कॅप घेतलेले आहेत आणि सगळ्यांनी डोक्यात कॅप घातलेले आहे, कारण की दुपारचं ऊन लागतं, उन्हाळी लागू नये त्याच्यासाठी आपलं तयारीत राहिलेलं बरं. आपली टोपी चोरी जाऊ नये किंवा इकडची तिकडं होऊ नये म्हणून इकडे टोप्यांवरती नावं टाकणं सुरू आहे. हा रोडचा डांबरीचा मार्ग सोडून आम्ही आता पुन्हा कच्च्या मार्गाने जाणार आहोत. आणि इथे लागलेला आहे बघा, परिक्रमा मार्ग लिहिलेला आहे वरती. पगडंडी मार्ग आहे, इथून पुढे आम्ही जाणार आहोत. अशा या पगदंडी मार्गाने आम्ही निघालेलो आहोत. झाडांची सावली असते आणि रोडवर चालताना पाय थोडेसे दुखतात, पण अशा रस्त्यावरून चालताना अजून आनंद वाटतो. आणि त्यातली त्यात मैयाच्या किनाऱ्यावरून चाललं 10 किलोमीटर चाला किंवा 15 किलोमीटर चाला, अंदाजही लागत नाही, त्रासही होत नाही, समजून येत नाही आपण किती किलोमीटर चालते. आता थोड्याच वेळाने नवडा टोळीकडे जाताना आपल्याला मैयाचा किनारा लागणार आहे. आम्ही आता बसलेलो आहोत लिंबाच्या झाडाखाली. सकाळपासून 9 ते 9.5 किलोमीटर अंतर चालून आलेलो आहोत. आता 4-4.5 किलोमीटरचं अंतर जायचं आहे. सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत आणि पाठीमागे माकडखेडाचे तिथे पेरूचं एक काका पेरू विकत होते. सगळ्या परिक्रमावासींनी पेरू थोडे थोडे घेतलेले आहेत. आणि आता आमचा विषय असा चालू होता की नर्मदा परिक्रमा करत असताना जर लग्नांमध्ये भोजन प्रसादीला बोलवलं तर आपल्याला परिक्रमावासींना बोलवतात, तर पाठीमागच्या वर्षी 2-3 वेळा आमचा योग आला होता की लग्नांमध्येही जावं लागतं आपल्याला भंडाऱ्यासाठी, खाण्यासाठी. इकडे आम्ही झाडाखाली सावलीला बसलो होतो, थोडा चिवडा खाल्ला. आणि आमचे पोलीसवाले जे बाबा जे आहेत त्यांचा पाय दुखतोय, खांदा दुखतोय, त्रास होतोय त्यांना, तर चांदवडचे बाबा आहेत, चोळून देत आहेत. इकडे बघा मस्त पैकी आराम चालू आहे. आता बाबांना उचलायचंय. इकडे सगळे हसतात बघा. उचलायचे कसं दोघांनी उचलायचं म्हणलं त्याने उचलायची ते बायपास होईल ती मला आता देणार. बरं आता एक काम करा, फक्त एवढी जल लावून द्या, चांगली पाठी द्या. नको एक मिनिट. तर पाठीमागे जे पोलीसवाले बाबा आहेत त्यांना थोडासा त्रास व्हायला लागला होता, त्यांची चालता येत नव्हतं म्हणून त्यांची बॅग मी घेतलेली आहे. आणि माझी बॅग इथे दंडकला लटकून आम्ही चाललेलो आहोत, कारण की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. प्रत्येकाने सगळ्यांची काळजी घेतली तरीच आपली परिक्रमा सफल होईल. तर चला जाऊयात नर्मदे. आईने आणि मी बॅग धरली होती, आता दुसरे बाबा जे आहेत त्यांनी बॅग धरलेली आहे. प्रत्येकाची थोडी 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 जर मदत केली तर ज्यांना त्रास होत आहे त्यांनाही थोडं बरं वाटेल. पुन्हा आता बॅग चेंज झालेली आहे, परत कावड टाईप चालवलेला आहे. इकडे शिल्पा मावशींनी आणि पुढे आपल्या गवळण मावशींनी बॅग घेतलेली आहे. पहिली आईची माझी झाली, नंतर चिंचोशीच्या बाबांची झाली, नंतर सांगवीच्या बाबांची झाली आणि इकडे आता 2 मावशींनी परत वेगळी बॅग घेतलेली आहे. आम्ही आता कठोरा गावामध्ये प्रवेश केलेला आहे. पुढे गेलं की एक किराणा दुकान लागेल आणि मग डाव्या हाताला तिथून वळायचं आहे.
इथे पण एक आश्रम आहे कठोरा गावात. ही आहे इकडे शाळा आहे, प्राथमिक विद्यालय. अशा प्रकारची इकडे घर आहेत. खांदेकरी चेंज झालेले आहेत. परत काकींनी आणि बाबाजींनी बॅग घेतलेली आहे. आणि ज्या क्षणाची आम्ही सकाळपासून वाट बघत होतो, आम्हाला आज परत मैयाचं दर्शन झालेलं आहे. नर्मदे हर मैया. एका मागून एक परिक्रमावासी निघालेले आहेत. असं विश्रांतीला बसलोय. परिक्रमावासी मागून येत आहेत. मैयाचा किनारा आहे, सावली कुठेही नव्हती. आणि बाबा जे आहेत ते पाणी आणायला चालले आहे मैयाचं. तर मी मस्तपैकी खाली मैयाची वाळू आहे, त्याच्या थंडाव्याला मस्तपैकी बसलेले आहे. पाय पण आता जळजळ करायला लागलेले आहेत, दुखायला लागलेले आहेत. थोडंसं 5-10 मिनिटं थांबतो आणि आता पुढे शालिवाहन आश्रम आहे, 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती. महेश्वरच्या समोर आहे नवडा टवडी गाव आहे, तिथे आम्ही भोजन प्रसादीसाठी थांबणार आहोत. या बघा परिक्रमावासी समोर मस्तपैकी मैयाचा नजारा दिसतोय. आणि परिक्रमावासी थिएटर मध्ये जसे बसतात तसं मैयाला बघतायत. सावली पण आहे. नर्मदे हर मैया. इकडे आहेत रुपाली मैया, इकडे आहेत चांदोडचे बाबा. आणि त्या आजी बघून घ्या, सगळ्यांनी डोक्याला बांधलं. आम्ही बॅग उचलेपर्यंत आजी 5 किलोमीटर पुढे असतात. मैयाचीच लीला आहे, त्याच्यामुळे एवढा सगळा हा मेला आहे. चिखले बाबा आहेत, कमंडलू भरून मस्तपैकी मैयाचं पाणी, फ्रेश पाणी घेऊन आलेले आहेत. आणि त्याचा सगळा आता आस्वाद परिक्रमावासी घेणार आहेत. कारण किती जरी थकलो ना, मैयाचं पाणी जरी पिलं किंवा मैयात जरी स्नान केलं तर सगळा जो भान शीन जो आहे तो हलका होऊन जातो. ची विश्रांती करून परत आम्ही पुढे मार्गस्थ झालेलो आहोत. ऊन पण लागायला लागलेलं आहे. आणि भोजन प्रसादी केली की मग नंतर चालणं होत नाही. खाल्लेलं असतं, पाणी पिलेलं असतं. मराठी शब्द आहे बघा, एक आपलं ढेबाळ्यासारखं होतं. तर आम्ही आता चालायला निघलेलो आहोत. थोडे म्हणजे बसलं की पायांना सवय भेटतो आणि मग चालायलाही चांगलं वाटतं. परत पुन्हा रांग धरलेली आहे परिक्रमावासींनी. एका मागून एक निघालेले आहेत. पुढे आलेलो आहोत. इकडे आहे खाली मैया आणि पुढे असा आहे मार्ग जाण्यासाठी. त्याला पगदंडी म्हणतात, आपल्या इकडे पाऊलवाट म्हणतात. तर या पगदंडी मार्गाने आम्ही चाललेलो आहोत. कडेला असे झाडी झुडपं आहेत, इकडे पण झाडी झुडपं आहेत. खाली आहे मैया, इकडे आहेत परिक्रमावासी. च्या वर्षी या ठिकाणावरून आम्हाला असं फिरून जाऊन मग तिथून उतरून असं वरून यावं लागत होतं. पण यावर्षी गावकऱ्यांनी इथे जास्त भर टाकून परिक्रमावासियांसाठी व्यवस्थित असा रस्ता केलेला आहे, जेणेकरून परिक्रमावासियांना जास्त फेराही नको आणि व्यवस्थित अशा प्रकारे ते चालतील. एक बाबाजी आहेत, ते छोटी गाडी आहे त्याने परिक्रमा करत आहेत. कदाचित त्यांना चालता येत नसेल. समोरून मी काही व्हिडिओ घेत नाही, एखाद्याला आवडतं नाही आवडत. साधू आहेत ते, त्याच्यामुळे मी मागूनच हे दृश्य दाखवते तुम्हाला.
अशा प्रकारे पाठीमागून 2 त्यांचे शिष्य आहेत ते त्यांना घेऊन चाललेले आहेत. आल्यानंतर मैयाच्या किनारे पावसामुळे असे ओलसर रस्ते आहेत. तर पुन्हा अशा प्रकारचा एक खड्डा आलेला आहे. तो व्हिडिओमध्ये दिसताना थोडासा इझी दिसत असेल, पण एवढं सगळं वजन घेऊन अशा पद्धतीने तो चालावा लागतो. परत मैयाच्या किनारची थोडीशी चिखलाचा रस्ता, थोडी दलदल पार करून आम्ही परत इथे पाठीमागे झाड आहे त्या झाडाच्या सावलीला बसलेलो आहोत. आणि 1 किलोमीटर वरती आता शालिवाहन आश्रम नवडाटवडी हे गाव आहे. अमावास्यांनी बघा डायरेक्ट अंग टाकलेले, चालून आल्यानंतर दमतात. या गवळण मावशी आहेत, इकडे शिल्पा मावशी आहेत, तिकडे रुपाली मैया आहेत, सगळ्या मैयाच आहेत. वरती बाबा आहेत बघा, आज बाबांचा आवाज बसलाय. तुम्ही बाबांना बाबांना वाटलं पुरी मला हसत्यात. विश्रांती करून त्या झाडाच्या सावलीला बसून आम्ही आता पुढे मार्गस्थ होतोय. कारण आता 11:30 पावणे 12 झालेले आहेत. भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे आणि आश्रमातही वेळेत जावं लागतं. गेल्यानंतर आता कपडे धुवायचे आहे. कारण रात्री आम्ही ज्या आश्रमात थांबलो होतो तिथं आंघोळीलाही पाणी नव्हतं. कारण थोडंसं आउट साईडला होतं ते आश्रम. थोड्याच पाण्याने आंघोळ केलेले आहे, कपडे धुवून झाले नाही. दुपारच्या वेळेला कपडे द्यायची, थोडी वाळून द्यायचं. पाणी जरी त्याच्यातलं नितळलं तरी मग आपण पाठीमागे मॅटला लटकून ती कपडे आपण वाळू शकतो रस्त्याने जाताना. कारण भोजन प्रसिद्धी करून अर्धा तास जरी आराम केला तरी परत पुढचा जो टप्पा आहे तोही वेळेत उरकावा लागतो. कारण दुपार 12-1 झाली की मग ऊन चढत राहतं आणि ऊन चढलं की मग चालता येत नाही. ज्या ठिकाणी आपल्याला 4 किलोमीटर चालायचे 1 तासात, 4 किलोमीटर चालायचे तर 1 तासात आपण 2-2.5 किलोमीटर चालतो आणि थांबून घेतो. त्याच्यामुळे असे काय आश्रम म्हणजे नियम असतात परिक्रमेत ते पाळायला लागतात. चला जाऊयात. समोरून या ठिकाणी मैयाचं स्वरूप बघा कशा प्रकारे दिसत आहे. आणि समोर जो किल्ला दिसत आहे तो आहे महेश्वर, अहिल्याबाई होळकरांचा तो राजवाडा आहे. आता समोरून हा जो रस्ता दिसत आहे वरचा, तिथून पुढे पाण्याचं मोठं डबकं आहे ते भरलेलं आहे. म्हणून परिक्रमावासियांना योग्य मार्ग समजावा याच्यासाठी खडकावरती अशी बाणाची निशाणी केलेली आहे. त्याच्या आधारे परिक्रमावासी वरच्या रस्त्याने जाऊन फसू नये म्हणून हा खाली असा रस्ता आहे. आणि मध्ये पण थोडं नाल्याचं पाणी आहे. तर तिथेही दगड लावलेले आहेत. आता बऱ्याच जणांचा प्रश्न येईल की हे मैयाचंच पाणी आहे का, हे जाते धार? तर नाही, हे पाणी या दिशेने वाहते, मैया अशी उलटी वाहते. तर इकडनं जे पाणी आलेलं आहे ते हे अशा दिशेने चाललेलं आहे. खडकाचा रस्ता सोडून पुन्हा आम्ही या पगदंडी मार्गाने चाललेलो आहोत. आणि 1 किलोमीटर अंतरावरतीच आता शालिवाहन आश्रम आलेला आहे. थोडीशी भूक पण लागलेली आहे आणि ऊन पण वाढत चालले. पाणी पण संपलेलं आहे कमंडलूतलं, तहान लागलेली आहे. आता आश्रमात गेल्यानंतरच भेटेल पाणी. परचं ऊन झालेलं आहे आणि उन्हामधून चालून आल्यानंतर थकून जातं, कोणाकोणाला चक्कर येते. त्याच्यामुळे सर्वांनी ORS पावडर असेल किंवा इलेक्ट्रॉल असेल ते सोबत ठेवा, जेणेकरून थकवा येणार नाही आणि चक्करही येणार नाही. आताच आम्ही सर्वांनी घेतलेलं आहे थोडं थोडं करून. आलेलो आहोत आता नवडाटवडी या गावी. समोर आहे मैयाच्या पुढे उत्तर तटावरती महेश्वर. या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांचा वाडा आहे.
आणि समोर इकडे दिसत आहे ते शालिवाहन आश्रम. तिथे आम्ही दुपारच्या भोजन प्रसादीसाठी चाललेलो आहोत. शालिवाहन आश्रमात आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि इकडे बाबाजी आहेत ते बघा, स्वतःची कामं स्वतःच करावी लागतात. बाबाजी कपडे धुत आहे त्यांची. तर चला जाऊयात. बाबांचं मस्त पैकी चालू आहे कपडे धुणं. घरी नाही काम करणं होत. पंचवटीचे बाबा आहेत हे. इकडे महादेवाचं मंदिर आहे. भेटेल त्या ठिकाणी परिक्रमावासियांनी आसन लावलेलं आहे. तुम्ही हे पाठीमागच्या वरची स्थान बघितलं असेल. आणि 1-2 वर्षाखाली या नवडाटवडी गावामध्ये माझं या ठिकाणी कीर्तनही झालं होतं. आपल्या महाराष्ट्रातून नर्मदा कृपांकित नवनाथ महाराज आहेर आणि सीमाताई आहेर यांनी या ठिकाणी मला कीर्तनाची सेवा दिली होती. तर अशा प्रकारे हे आश्रम आहे. बाबाजी आलेले आहेत पुढे. आम्ही आता आतमध्ये जातोय. तर आम्ही आत्ताच आश्रमामध्ये आतमध्ये आलेलो आहोत. गरम पण होते, वरून पत्र आहे, पण फॅन चालू आहे. थोडं बरं वाटतंय. सगळे परिक्रमावासी बघा इकडे आराम करताय. कोणाचं भोजन झालेलं आहे, कोणाचं बाकी आहे. बसलेलं आहोत आम्ही. आश्रमात आलो. आश्रमात आल्यानंतर थोडासा आराम केला, भोजन प्रसादी केली. आज माझी तब्येत थोडीशी ढासळलेली आहे, कारण उलट्या आणि चक्कर येत होत्या. तर काही परिक्रमावासी आमच्यातले थोडे पुढे गेलेले आहेत. आम्ही परत पाठीमागून जातोय. तर आवरावरी करून लगेच निघतोय. आता शालिवाहन आश्रमातून निघून 1-1.5 किलोमीटर पुढे आलो. आणि इथे आम्हाला हे बोथू गाव लागलेलं आहे. आणि समोर त्या ठिकाणी भिंतीवर लिहिलेलं आहे बोथू गाव म्हणून. बोथू गावामध्ये या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी दुपारच्या वेळेला चाय प्रसादीची सेवा दिली जात आहे. 3-3:15 झालेल्या आहेत त्या. नर्मदे हर. पासून आम्ही निघालो आणि 2-2.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर एका ठिकाणी बसलो, आराम केला. थोडंसं ऊन आता कमी झालेलं आहे. परत पुन्हा पुढे मार्गस्थ झालेला आहोत. कपडे बघा अशी वाळवावी लागतात. आम्ही थोडं पुढे आलो आणि आंब्याच्या झाडाखाली सगळे परिक्रमावासी विश्रांतीसाठी बसलेले आहेत. आणि इकडे बघा पाठीमागच्या वर्षी जे आपल्या सोबत होते सोलापूरचे बाबा, ते याही वर्षी आपल्या आता या वर्षी आलेले आहेत परिक्रमेमध्ये. नर्मदे हर. नर्मदे हर. ढालखेड्याला आम्हाला जायचं आहे. ढालखेडा आमच्यापासून आहे 2-2.5 किलोमीटर अंतरावरती. आणि त्याच्या अलीकडे आम्ही इथे बाबाजींचं घर आहे. तर त्यांनी सगळ्या परिक्रमावासियांना चाय प्रसादीसाठी थांबवलेला आहे. आणि इथे खाटेचा जो झोका केलेला आहे त्याच्यावर मी इथे बसलेले आहे. आमच्या मैयाने बघा डोक्यावर बॅग घेतली होती आणि केस अडकले होते. सगळं गबाळ त्यांनी अंगावर घेतलंय. त्यांची मॅट पण निसटलीत बघा. त्यांच्याकडे पिशव्या किती? 1, 2, 3, 4, 5. एक सुईन चालून घ्या ना. काय करा ग तुम्ही करताना अशी छोटी लो हे करायचं त्याचा. आता दातानी सोडते बघा. काय मॅट निसटली. बॅग बघ.
जिंज्या रस्त्यातच त्यांनी पसारा मांडलाय. या टाकतं आता जाऊ दे. जाऊ दे. मग ते जनावर वळायला जातात तरी मग कच किती राहिले काय जवळ आता आहे ना आरामच करा. या साबण होतं चैनी चांगले नाही एक दिवस चांगली सगळ्या गोष्टी लुचायची मला केस सारखी वाढायची आता ती पोलीस ट्रेनिंगला आहे. हा ती अशी केस धरून मला लुचायची ना नाक तसं या पिशवीने केले. मला लगेच त्या पुरीची आठवण आली. म्हणले आंटीने माहिती ना जिंज्या वाढल्या तशा या पिशवीने वाढल्या म्हणलं. या दोन्हीकडून दोन पाठीमागे एक डोक्यावर त्या डॉक्टरने वजन लावायला सांगितले माझ्या चाकी अंगाला. असं का म्हणून आहे की असं दवाखान्यात आहे की असं डॉक्टरने पायावर सांगितलं बांधायला का पाठवलं पायाला पायाला वजन लावलं का पायाला मावशीने बघा कसं तरी गुंडाळलंय ते. काय करावं मग आता मुरुदे जायचंय पुढं. आता तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा मागतो पाहतील ना सगळी. लावा बरं का. मावशी बघा आता किती ठिकाणी बॅग लावतात. ही लावली एक पाठीला. कुठं लावायचं डॉक्टरनी सांगितलं त्यांना. त्याला पीस नाही काय नाही. त्याला रबर लावता का पुढे रबर नाही काहीच नाही. आणि ते सारखं सुटत कपडा वाळला असेल ना तुम्ही टाका. वाळलाय ते मुदाम घेतलाय मोर ऊन लागत तोंडाला म्हणून घेतलाय. मला हसाय बी येते बाई. बघा अशा प्रकारे मावशीने बांधलेले चारी बाजूनी. नर्मदे हर मैया. मैयानी ना चारही बाजूनी पिशव्या बांधल्यात. त्यांना डॉक्टरने सांगितलंय सगळीकडून पिशव्या लावायसाठी. नर्मदे हर मावशी. बघा मैया समोरून अशा दिसतात. जसं पंढरपूरच्या वारीला आपण चालतो ना तसं यांनी घेतलं. यांना योग्य मार्गदर्शन भेटलं नाही वाटतं परिक्रमेचं. त्यांनी स्लीपिंग बॅगेत ठेवली आणि त्याच्यात ब्लँकेट टाकले. म्हणलं मनका दुखायचं राहिल्या एवढ्या पिशा अडकून इकडून एक पिशी इकडून एक पिशी. ते वजन लावल्यावानी झालं मनकाच राहिलाय दुखायचं. नाही तर लय मनका दुखत होता. कानूर मेसाईच्या आजी. आपण यांचा आता व्हिडिओ बघितलाच. पण यांना ना डॉक्टरांनी या परिक्रमाला यायच्या पूर्वी डॉक्टरांनी यांना मणक्याचा त्रास सांगितला होता आणि डॉक्टरांनी यांना पाठीला वजन लावायला लावलं होतं. परंतु यांनी वजन न लावता या परिक्रमेला निघून आलेले आहेत. तर आपण त्यांना त्यांचा अनुभव विचारूयात. सांगा मैया. माझं नाव मुक्ताबाई शंकर घोलप. मी कानूर मेसाईची आहे घोलपाडीची. मला डॉक्टरांनी मणक्यासाठी वजन लावायला सांगितलं होतं पण मी काय लावलं नाही. मी परिक्रमेला निघून आले आणि परिक्रमा आल्याच्या नंतर ह्या पिशव्या इकून एक अडकावली. पाठीला एक अडकावली. डोकं एक घेतली तर माझ्या मणका दुखायला लागला. बरा झाला. अजिबात दुखत नाही. असं मैयाचीच कृपा आहे. मायाचीच कृपा. नर्मदे हार. नर्मदे हर.
ढालखेड्याचा मार्ग समजावा याच्यासाठी आता 2 मार्ग आहेत. हा एक आहे आणि हा एक आहे. हा जरा फिरून पडतो आणि हा जरा जवळ पडतो. तर या ठिकाणी बोर्ड पण लावलेला आहे आणि फक्की जी आहे ती पक्की पण मारलेली आहे आणि दगडांवरती पण असे व्हाईट कलरचा चुना जो आहे तो लावलेला आहे. त्या मार्गाने परिक्रमावासी जात आहेत. सायंकाळचे आता 5:30 पावणे 6 झालेले आहेत आणि आम्ही आलेलो आहोत ढालखेडा या ठिकाणी. समोर आम्हाला आश्रम पण दिसत आहे. त्या ठिकाणी आम्ही आता थांबणार आहोत. सूर्य मावळतीला आलेला आहे आणि जवळच इथे समोर आश्रम आहे. परिक्रमावासी सगळे थकलेले आहेत. आज खूप जास्तीचा प्रवास झालेला आहे. त्या आजींचं वय, आजी वय किती आहे? 55. किती? 55 वय आहे. बघा ना किती ताकदीने चालतायत त्या बिचाऱ्या. नर्मदे हर, नर्मदे हर. पाठीमागे परिक्रमावासी. मागच्याही वर्षी या ढालखेडा आश्रमात मी थांबलेले होते आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणावरून माझी चप्पल चोरीला गेली होती. आणि बघा असं गाव आहे, इथे कुठेही चप्पल भेटत नाही असं स्थान आहे. मग मला या ठिकाणावरून गावकऱ्यांनी साधी चप्पल आणून दिली आणि नंतर मी पुढे खलघाटला गेल्यानंतर त्या ठिकाणी चप्पल घेतली. त्याच्यामुळे परिक्रमेत आपापल्याच्या आपल्या व्यवस्थित जपून ठेवा, नाही तर चोरी जातात. हे आहे ढालखेड्याचा आश्रम आणि या आश्रमामध्ये दरवर्षी गावकरी सेवा देतात. काही आमचे परिक्रमावासी जे आहेत ते पुढे आलेले आहेत आणि आश्रमाचा आकार आतून छोटा असल्या कारणाने परिक्रमावासींनी बाहेरच आसन लावलेलं आहे. आश्रमामध्ये आलो आणि आश्रमात आल्यानंतर आतमध्ये जागा नव्हती तर बाहेरच आसन लावलेलं आहे. असं पटांगणामध्ये मोकळ्या हवा लागती, मच्छरही चावत नाही. आणि आता आलो आणि आरती झाली आणि आता खाऊन झोपणार आहोत कारण प्रचंड दमलेलो आहोत. आज जवळजवळ 20 ते 25 किलोमीटरचा आमचा प्रवास झालेला आहे. सगळे परिक्रमावासी जे आहेत ते आरती करून आता बसलेले आहेत. आणि इकडे भजन चालू आहे. जनप्रसादीमध्ये आज आहे खिचडी आणि आम्ही घरून आणलेली शेंगदाणे चटणी. तर गावकरी जी मंडळी आहेत बघा किती प्रेमाने आणि आनंदाने परिक्रमावासींची सेवा करतात स्वखर्चातून. तरुण पिढी पूर्ण. आताच भोजन प्रसादी केलेली आहे आणि खरंच मला या ढालखेड्या गावातलं आणि लोकांचं सर्वांचं कौतुक करावं वाटतंय. अक्षरशः मला अश्रुवानावर म्हणजे इतकं रडायला आलं होतं मगाशी, कारण की मला आज दिवसभर 15 ते 16 उलट्या झाल्या होत्या
आणि इतका थकवा जाणवत होता मला वाटलं इथं बिसलरीचं पाणी भेटत असेल किंवा पाण्याने त्रास झाला असेल, कारण नवीन नवीन आहेत आपण, 2-4 दिवस झालेले आहेत. तर इतके लोक चांगले आहेत नर्मदा खंडातली आणि ढालखेड्यातली. तर यांनी आम्ही बिसलरी बघत होतो, फक्त एकदा सांगितलं की आम्हाला बिसलरीचे बॉटल लागेल. तर ते बाबाजींना, एका दादाला मी पैसे दिले 100 रुपये, दुसरे बाबाजी जवळजवळ 12 ते 13 बिसलरीच्या बॉटल घेऊन आले आणि मी जे पैसे दिले होते तेही मला रिटर्न दिले. इतकी छान व्यवस्था करतात आणि गावातली सगळी तरुण मंडळी आहेत. सुंदर अशी त्यांनी खिचडी बनवली, एकदम अशी तोंडाची चव जाईल अशी त्यांनी खिचडी बनवली. त्यानंतर चार्जिंगला व्यवस्था नव्हती, तर आता आतमध्ये व्यवस्था आहे तिकडे, पण एवढे परिक्रमावासी आहेत तब्बल 150 ते 200, त्याच्यामुळे त्यांनी परत जाऊन इथं बोर्ड आणलेला आहे. खूप खूप नर्मदा खंडातली लोक खूप भाग्यवान, खूप चांगली आहेत, अशी सेवा कुठंच करत नाहीत. तर हा आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर आम्ही आज सकाळी अंमलाथा या ठिकाणावर निघलो होतो, तर ढालखेडा या ठिकाणी आलेलो आहोत. आमचा पूर्ण आज दिवसाचा प्रवास जो आहे ते 25 ते 26 किलोमीटरचा झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि माझ्याकडून जर काही चुकत असेल तर मला क्षमा करा. तुमची एक लहान मुलगी म्हणून, बहीण म्हणून काही व्हिडिओमध्ये वेगळं बोललं जात असेल किंवा काही चुकत असेल किंवा अजून काही वेगळं दाखवायला पाहिजे ते सांगा. तर इथेच मी हा व्हिडिओ एंड करते. रामकृष्ण हरी, नर्मदे हर.